शासन निर्णय दिनांक 16 डिसेंबर 2022 चे मराठी सविस्तर व सोप्या शब्दांत विश्लेषण देत आहे. हा निर्णय प्रामुख्याने नवीन नियुक्ती झालेल्या शिक्षकांना वेतन संरक्षण मिळेल की नाही याबाबत आहे. शासन निर्णयाचा विषय: नियमित शिक्षकाची सेवेत असताना स्पर्धा परीक्षा किंवा नामनिर्देशनाद्वारे दुसऱ्या समकक्ष किंवा उच्च पदावर नियुक्ती झाल्यास पूर्वीच्या वेतनाचे संरक्षण देण्याबाबत. पार्श्वभूमी प्रस्तावना. पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांची भरती वेगवेगळ्या पद्धतीने होत होती. खाजगी शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी अधिनियम 1977 नुसार होत होती. आता पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे पात्रता व गुणवत्तेनुसार शिक्षक भरती केली जाते. त्यामुळे आधी सेवेत असलेला शिक्षक उच्च पात्रता मिळवून दुसऱ्या शाळेत किंवा उच्च पदावर निवडला गेल्यास त्याच्या आधीच्या वेतनाचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे नवीन नियुक्ती स्वीकारणे तोट्याचे ठरत होते. यामुळे वेतन संरक्षणाबाबत मोठ्या प्रमाणात मागणी होत होती. शासन निर्णयाचा मुख्य हेतू: नियमित शिक्षकांनी स्पर्धा परीक्षा देऊन नवीन पद स्वीकारावे, यासाठी हा निर्णय शिक्षकाहिताचा आहे. वेतन कमी होण्याची भीती कमी झाली आहे. मात्र सर्व अटी पूर्ण झाल्यास वेतन संरक्षण मिळेल. बदली, सेवाखंड, समान वेतन श्रेणी यामध्ये मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.